नेमकं काय त्यांची स्पॉट व्हिजिट काय सांगतात? शिर्डी येथे 2-3 दिवसापूर्वी जे दुहेरी हत्याकांड घडलं होतं, ही जी दुर्दैवी घटना घडली होती, त्याच्या अनुषंगाने आपण या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून 2 आरोपी आपण ताब्यात घेतलेले होते आणि ह्या 2 आरोपितांची आपल्याला 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड भेटलेली आहे. तर या जी घटना घडलेली आहे, या घटनेचा घटनाक्रम आरोपींकडून जाणून घेण्यासाठी आणि त्यांनी कशा पद्धतीने त्या घटना केल्या त्याच्या क्रमवार माहिती घेण्यासाठी आणि तो जो आरोपी जो होता तो 36 तासापर्यंत फरार होता, तर त्याने कुठे लपलेला होता तो आणि तो काय करत होता आणि त्याने जे काही वस्तू या गुन्ह्यात वापरलेल्या आहेत किंवा त्याच्या अंगावरील कपडे असतील त्याचा शोध घेण्यासाठी आपण या आरोपींच्या आज घटनास्थळाचे पंचनामा वगैरे या अनुषंगाने त्या आरोपींना आपण बाहेर काढलं. सर, दुहेरी हत्याकांड झालं त्यानंतर गावामध्ये संताप मागायला मिळाला, तर पोलिसांची काय ॲक्शन मोहीम सुरू आहे सर सध्या एकंदरीत? सध्या जे या घटनेनंतर हे आरोपी शिर्डीतील असल्याचंच आपल्याला जाणवलेलं होतं. त्या अनुषंगाने आपण आता जे विविध शिर्डीतील प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये पॉलिसी असतील किंवा अवैध वाहतूक असतील किंवा मंदिर परिसराभोवती असणारे भिकारी असतील किंवा शिर्डीमध्ये जे ट्रॅफिकच्या समस्या असतील, या सर्वांच्याच अनुषंगाने शिर्डी पोलीस स्टेशन, शिर्डी ट्रॅफिक शाखा आणि RTO डिपार्टमेंट तसेच नगरपालिका आणि साईबाबा संस्था या सर्वांच्याच एकत्रित प्रयत्नाने आपण या सर्व अवैध गोष्टींवर तसेच अवैध धंद्यावर कारवाई करत आहोत. सर, 2 आरोपी पकडलेले आपण आत्तापर्यंत पोलीस तपासात काय निष्पन्न झालेलं आहे एकंदरीत? तो तपासाचा भाग आहे. त्याच्याबद्दल काही मोटिव्ह वगैरे काही लक्षात आलं सर? या घटनेमध्ये मोटिव्ह तसा त्यांचा लूटमार करण्याचाच होता आणि त्या उद्देशाने त्यांनी ही घटना घडवून आलेली आहे. हे आपल्या तपासात निष्पन्न झालं.